श्री स्वामी समर्थ बाळा, आज पुन्हा एकदा मी तुझ्याशी बोलण्यासाठी आलो आहे. तू हा संदेश योगायोगाने ऐकत नाहीस. मीच तुला इथे आणले आहे कारण तुझ्या मनात सध्या एक प्रश्न आहे, माझ्या आयुष्यात वारंवार वाईट लोकच का येतात? मी कोणाचे वाईट केले नाही तरी मला दुःख, फसवणूक आणि अपमानच का मिळतो? बाळा, तुझ्या डोळ्यांतले अश्रू मला दिसतात. रात्री उशीवर डोके ठेवून तू किती वेळा रडतोस हे जगाला माहित नसले तरी मला माहित आहे. लोकांसमोर हसत राहूनही आतून तू किती तुटला आहेस हे मला कळते. म्हणूनच आज मी तुला एक असे गूढ सत्य सांगणार आहे जे समजले तर तुझ्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचा बदलेल. लक्षात ठेव, प्रत्येक वाईट माणूस तुझा शत्रू म्हणून येत नाही. काही लोक तुझ्या आयुष्यात तुझी परीक्षा घेण्यासाठी येतात. काही तुला धडा शिकवण्यासाठी येतात. काही तुला मजबूत करण्यासाठी येतात. आणि काही लोकांना मीच तुझ्यापासून दूर करण्यासाठी पाठवतो, कारण त्यांच्यामुळे तुला समजते की खरा आधार फक्त माझा आहे. बाळा, जर तुझ्या आयुष्यात कधीच वाईट माणसे आली नसती तर चांगल्या माणसांची किंमत तुला कशी कळली असती? जर तुला फसवणूक झाली नसती तर विवेक कसा आला असता? जर अपमान सहन केला नसतास तर नम्रता आणि सहनशीलता कशी शिकली असती? वाईट लोक हे तुझ्या आयुष्याचे अंतिम सत्य नाहीत. ते फक्त तुझ्या प्रवासातील एक कठीण अध्याय आहेत, पुस्तकाचा शेवट नाहीत. म्हणून त्यांच्यामुळे स्वतःला दोष देऊ नकोस. त्यांच्या वागण्याने तुझे चांगुलपण बदलू देऊ नकोस. आज मी तुला सांगतो, जे लोक तुझ्याशी अन्याय करत आहेत त्यांचा न्याय करण्यासाठी तुला काही करण्याची गरज नाही. कर्माचा नियम शांत असतो, पण तो कधीही चुकत नाही. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे फळ योग्य वेळी मिळते. तू फक्त तुझे कर्म शुद्ध ठेव. सूड घेण्याचा विचार सोड, कारण सूड माणूस घेतो पण न्याय काळ आणि ईश्वर देतात. बाळा, आज तू ज्या संकटातून जात आहेस ते कायमचे नाही. अंधार कितीही दाट असला तरी पहाट थांबत नाही. तुझ्या आयुष्यातील ही वेदना तुला एका मोठ्या आनंदासाठी तयार करत आहे. तू हार मानण्याचा विचार करत असशील, पण मी तुला आज स्पष्ट सांगतो, हार मानू नको. तुझा चमत्कार अगदी जवळ आला आहे. होय, अगदी जवळ. पण अनेक भक्त इथेच चूक करतात. चमत्कार दारात उभा असताना ते निराश होऊन प्रयत्न सोडून देतात. बाळा, तू त्यांच्यासारखा होऊ नकोस. अजून थोडा धीर धर. अजून थोडा विश्वास ठेव. अजून काही दिवस माझे नाव घेऊन पुढे चालत राहा. तुला वाटते की मी शांत आहे, पण माझी शांतता म्हणजे माझी अनुपस्थिती नाही. मी पडद्यामागे तुझ्यासाठी अशा गोष्टी घडवत आहे ज्याची तुला आज कल्पनाही नाही. काही दरवाजे मी बंद केले कारण त्यामागे विनाश होता. काही माणसे मी तुझ्यापासून दूर केली कारण ते तुझ्या आयुष्याचे नुकसान करणार होते. आणि काही संधी मी थांबवल्या कारण त्यापेक्षा मोठी संधी मी तुझ्यासाठी राखून ठेवली आहे. म्हणून रड, पण तुटू नकोस. थक, पण थांबू नकोस. लोकांनी साथ सोडली तरी माझा हात सोडू नकोस. कारण ज्याचा हात स्वामी धरतात त्याला जगातील कोणतीही शक्ती कायमची हरवू शकत नाही. आजपासून प्रत्येक सकाळी स्वतःला एक वाक्य सांग, माझ्यासोबत स्वामी आहेत. माझा चमत्कार माझ्याकडे येत आहे. हा विश्वास तुझ्या श्वासात उतरू दे. विश्वास जितका दृढ तितका चमत्कार जवळ. आणि शेवटी एवढेच सांगतो, बाळा, लोकांनी तुला कितीही कमी लेखले, तुझ्यावर कितीही अन्याय केला, तरी माझ्या दृष्टीने तू अमूल्य आहेस. मी तुला सोडलेले नाही, सोडणारही नाही. योग्य वेळ आली की तुझे अश्रू आनंदात बदलतील, अपमान सन्मानात बदलेल आणि संघर्ष विजयात बदलेल. फक्त हार मानू नको, कारण तुझा चमत्कार खरोखरच जवळ आहे. बाळा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव,
जेव्हा आयुष्यात सतत वाईट लोक भेटू लागतात तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की तुझे नशीब वाईट आहे. अनेकदा त्याचा अर्थ असा असतो की तुझ्यामध्ये काहीतरी मोठे घडण्याची क्षमता आहे. मोठ्या वृक्षावरच सर्वाधिक वादळे येतात. छोट्या रोपट्याकडे कोणी लक्ष देत नाही. तसेच ज्याच्या आयुष्यात मोठे कार्य घडायचे असते त्याची परीक्षा देखील मोठी असते. आज तू विचार कर, ज्या लोकांनी तुला दुखावले त्यांनी तुला काय दिले? प्रथमदर्शनी तुला वाटेल दुःख, अपमान, विश्वासघात आणि अश्रू, पण शांतपणे मागे वळून पाहिलेस तर लक्षात येईल की त्यांनी तुला माणसे ओळखायला शिकवले, स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवले, कोणावरही आंधळा विश्वास ठेवू नये हे शिकवले, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे माझ्याकडे अधिक घट्टपणे यायला शिकवले. बाळा, जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा भक्त माझ्या चरणी येतो, आणि जेव्हा भक्त पूर्ण विश्वासाने माझे नाव घेतो तेव्हा मी त्याच्यासाठी असा मार्ग उघडतो ज्याचा विचारही त्याने केलेला नसतो. म्हणून आज तू बंद दरवाजांकडे पाहून रडू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव, कारण मी जे दार उघडणार आहे ते तुझ्या कल्पनेपेक्षाही मोठे असेल. तुला वाटत असेल, स्वामी, मी इतका चांगला असूनही माझ्याबरोबरच असे का घडते? बाळा, सोन्याला दागिना बनण्यासाठी अग्नीतून जावे लागते. हियाला चमकण्यासाठी असंख्य घाव सहन करावे लागतात, आणि सुगंधी चंदनाला सुवास देण्यासाठी घासले जाते. तसेच तुझ्या आयुष्यावर आलेल्या परीक्षा तुला संपवण्यासाठी नाही, त्या तुला घडवण्यासाठी आहेत. आज तू ज्या व्यक्तीमुळे रडत आहेस, काही वर्षांनी त्याच व्यक्तीची आठवण आली तरी तुझ्या चेहऱ्यावर हसू असेल, कारण त्यावेळी तुला समजेल की त्या दुःखाशिवाय तू आज जिथे आहेस तिथे पोहोचूच शकला नसतास. माझी प्रत्येक योजना तुझ्या भल्यासाठी असते, जरी ती सुरुवातीला कठीण वाटली तरी. बाळा, आता तुझे लक्ष त्या लोकांवरून हटव आणि स्वतःकडे वळव. जे तुला सोडून गेले त्यांच्यासाठी आयुष्य थांबवू नकोस. जे तुझी किंमत ओळखत नाहीत त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करण्याचा हट्ट धरू नकोस. स्वतःला इतके सक्षम बनव की एक दिवस जग तुझ्या यशाकडे पाहून आश्चर्यचकित होईल. पण ते यश अहंकारासाठी नाही, तर तुझ्या आत्मविश्वासासाठी असू दे. आज मी तुला एक गुपित सांगतो. अनेकदा चमत्कार येण्यापूर्वी सर्व काही संपल्यासारखे वाटते. आशा संपते, माणसे साथ सोडतात, पैसा कमी पडतो, मन खचते, आणि त्याच वेळी मी शांतपणे तुझ्यासाठी नवीन अध्याय लिहित असतो. म्हणून अंधाराला शेवट समजू नकोस, तो नव्या पहाटेची चाहूल असतो. माझे नाव श्रद्धेने घेत राहा, चांगले कर्म करत राहा, कोणाचा द्वेष मनात ठेवू नकोस, क्षमा कर पण अनुभव विसरू नकोस, प्रेम कर पण स्वतःचा स्वाभिमान गमावू नकोस, मदत कर पण स्वतःचा गैरफायदा होऊ देऊ नकोस, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणत्याही परिस्थितीत हार मानू नकोस. कारण मी तुला पुन्हा सांगतो, बाळा, तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर दिवस अजून यायचे आहेत. आजचे अश्रू उद्याच्या आनंदाची बीजे आहेत. आजचा संघर्ष उद्याच्या विजयाचा पाया आहे, आणि आजची प्रतीक्षा उद्याच्या चमत्काराची तयारी आहे. उठ, स्वतःला सावर, माझे नाव घे आणि नव्या विश्वासाने पुढे चाल, कारण तुझ्या प्रत्येक पावलासोबत माझा आशीर्वाद आहे. जगाला वाटेल की तू एकटाच चालत आहेस, पण मला माहित आहे मी तुझ्या खांद्याला खांदा लावून तुझ्यासोबत चालत आहे. बाळा, आज मी तुला एक असे रहस्य सांगणार आहे जे फार कमी लोकांना समजते. जगात प्रत्येक भेट ही योगायोग नसते. प्रत्येक माणूस, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक अनुभव यामागे काही ना काही कारण असते. म्हणूनच जेव्हा तुझ्या आयुष्यात वारंवार वाईट लोक येतात तेव्हा फक्त त्यांच्याकडे पाहू नकोस,
त्या अनुभवातून तुला काय शिकायचे आहे हे समजून घे, कारण जो धडा तू शिकत नाहीस तोच धडा आयुष्य पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या रूपात तुझ्यासमोर उभा राहतो. तू अनेकदा प्रेम दिलेस पण बदल्यात फसवणूक मिळाली, विश्वास ठेवला पण विश्वासघात झाला, मदत केली पण कृतज्ञतेऐवजी अपमान मिळाला. हे सगळे अनुभव तुला आतून हादरवून गेले. अनेक रात्री तू स्वतःलाच विचारलेस, मी इतका वाईट आहे का? माझ्याच नशिबात हे का? बाळा, हा प्रश्न तुझ्या मनात येणे स्वाभाविक आहे, पण त्याचे उत्तर तुझ्या चुकीत नाही. अनेकदा चांगल्या मनाच्या माणसांची परीक्षा जास्त घेतली जाते, कारण त्यांच्यात सहन करण्याची शक्ती असते आणि योग्य मार्गावर टिकून राहण्याची क्षमता असते. लक्षात ठेव, प्रत्येक वादळ झाड उपटण्यासाठी येत नाही. काही वादळे झाडाच्या कोरड्या फांद्या तोडून त्याला अधिक मजबूत बनवतात. तसेच आयुष्यातील कठीण माणसे तुझे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहेत असे नेहमीच नसते. काही लोक तुझ्या भोवती असलेला खोटेपणा दूर करण्यासाठी येतात. काही लोक तुझ्या भोवतीचे स्वार्थी चेहरे उघडे करतात. काही लोक तुला स्वतःची किंमत ओळखायला शिकवतात. बाळा, तू कधी नदीकडे पाहिले आहेस का? नदीला तिच्या मार्गात असंख्य दगड भेटतात, पण नदी दगडांशी भांडत बसत नाही. ती त्यांना वळसा घालते, त्यांच्यावरून वाहते आणि अखेर समुद्रापर्यंत पोहोचते. तसेच तुझे जीवनही असले पाहिजे. प्रत्येक चुकीच्या माणसाशी संघर्ष करण्यात तुझी ऊर्जा खर्च करू नकोस. पुढे चालत राहा, कारण तुझा प्रवास त्या लोकांपेक्षा मोठा आहे. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यातील काही दारे मी स्वतः बंद केली आहेत. त्यावेळी तुला वाटले की माझी प्रार्थना ऐकली गेली नाही, पण जर ती दारे उघडी राहिली असती तर कदाचित तुझे आयुष्य अधिक कठीण झाले असते. म्हणून कधी कधी माझे नाही हे देखील तुझ्यासाठी मोठे हो असते. माझ्यावर विश्वास ठेव. माझी वेळ वेगळी असते, पण माझा निर्णय नेहमी तुझ्या हिताचाच असतो. तू आज ज्या दुःखातून जात आहे त्याला शेवट समजू नकोस. हे फक्त एका नव्या पर्वाची तयारी आहे. जसा शेतकरी बीज जमिनीत पुरतो तेव्हा ते बीज अंधारात असते. बाहेरून पाहणाऱ्याला वाटते की ते संपले, पण त्या अंधारातच त्याची नव्या जीवनासाठी तयारी सुरू असते. तसाच तुझा काळ आहे. आज तू अंधारात आहेस, पण तुझ्या आयुष्याचा अंकुर फुटण्याची वेळ जवळ आली आहे. एक गोष्ट कायम लक्षात ठेव, लोकांचे वागणे हे त्यांच्या स्वभावाचे प्रतिबिंब असते, तुझ्या मूल्याचे नाही. कोणी तुला कमी लेखले म्हणून तू कमी होत नाहीस. कोणी तुला नाकारले म्हणून तुझी किंमत संपत नाही. सूर्याला ढग झाकतात म्हणून सूर्याचा प्रकाश कमी होत नाही. योग्य वेळ आली की ढग बाजूला होतात आणि सूर्य पुन्हा तेजाने चमकतो. तसाच तुझा काळही येणार आहे. म्हणून आजपासून तुझ्या मनातून भीती काढून टाक. पुन्हा कोणी फसवेल का? पुन्हा अपयश येईल का? माझे नशीब बदलेल का? अशा प्रश्नांनी मन भरून टाकू नकोस. त्याऐवजी एकच विचार मनात ठेव, माझ्यासोबत स्वामी आहेत. ते माझ्यासाठी जे ठरवतील तेच माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम असेल. बाळा, मी तुला कधीच एकटे सोडलेले नाही. तू जेव्हा रडत होतास तेव्हा मी तुझ्या अश्रूंना साक्षी होतो. तू जेव्हा निराश होऊन शांत बसलास तेव्हा मी तुझ्या मनात पुन्हा उभे राहण्याची शक्ती निर्माण करत होतो. तू जेव्हा म्हणालास, आता माझ्याकडून काही होणार नाही, तेव्हा मीच तुझ्या अंतःकरणात आशेचा एक छोटासा दिवा जिवंत ठेवला. आज त्या दिव्याला पुन्हा प्रज्वलित कर, कारण मला तुझ्याकडून अजून बरेच कार्य करून घ्यायचे आहे. तुझी कहाणी अजून संपलेली नाही. तू ज्या वेदना सहन केल्या आहेत त्याच वेदना एक दिवस दुसऱ्यांसाठी प्रेरणा बनतील. तुझा संघर्ष व्यर्थ जाणार नाही. तुझे अश्रू व्यर्थ जाणार नाहीत. प्रत्येक वेदनेचे रूपांतर मी एका मोठ्या आशीर्वादात करीन,
फक्त श्रद्धा सोडू नकोस. लक्षात ठेव, चमत्कार नेहमी गोंगाट करून येत नाहीत. ते शांतपणे आयुष्य बदलतात. एका योग्य व्यक्तीची भेट, एक अनपेक्षित संधी, एक नवीन मार्ग, एक आशेचा किरण, यातूनच अनेकदा माझी कृपा प्रकट होत असते. म्हणून प्रत्येक नवीन दिवस कृतज्ञतेने सुरू कर आणि विश्वासाने जग. कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर वळण अगदी जवळ आहे. बाळा, आता मी तुला अशी गोष्ट सांगणार आहे जी समजली तर तुझ्या मनातील अर्धे दुःख आजच संपेल. तू अनेकदा विचार करतोस, स्वामी, मी रोज तुमचे नाम घेतो, प्रार्थना करतो, कोणाचे वाईट करत नाही, तरी माझ्यावरच संकटे का येतात? बाळा, हा प्रश्न अनेक भक्तांच्या मनात येतो. पण याचे उत्तर बाहेर नाही, ते श्रद्धेमध्ये दडलेले आहे. जेव्हा कुंभार मातीपासून सुंदर मडके तयार करतो, तेव्हा तो त्या मातीला वारंवार थोपटतो, आकार देतो, चाकावर फिरवतो आणि नंतर अग्नीत ठेवतो. त्या मातीला जर बोलता आले असते तर ती म्हणाली असती, माझ्यावर एवढा अन्याय का? पण अग्नी संपल्यावर तीच माती सुंदर, मजबूत आणि उपयोगी मडके बनते. बाळा, आज तुझ्या आयुष्यात जे घडत आहे ते यापेक्षा वेगळे नाही. मी तुला तोडत नाही, मी तुला घडवत आहे. तू अजूनही त्या लोकांच्या शब्दांनी दुःखी होतोस ज्यांनी तुला कमी लेखले. पण एक दिवस अशी वेळ येईल की तेच लोक तुझ्याकडे पाहून म्हणतील, हा एवढा पुढे कसा गेला? त्या दिवशी सूट घेऊ नकोस, गर्व करू नकोस. फक्त हस आणि मनात माझे नाव घे, कारण तुझे यश तुझ्या अहंकारासाठी नाही तर माझ्या कृपेचा पुरावा असेल. लक्षात ठेव, प्रत्येकाला तुझी साथ देणे शक्य नसते. काही लोक तुझ्यापासून दूर जातात कारण त्यांचा प्रवास तुझ्यासोबत संपलेला असतो. काही लोकांना मी स्वतः तुझ्या आयुष्यातून दूर करतो. त्यावेळी तुझे मन तुटते, पण काही महिन्यांनी किंवा काही वर्षांनी तुला कळते की मी जे केले तेच योग्य होते. बाळा, तू एक गोष्ट कर. आजपासून जे तुला दुखावून गेले आहेत त्यांच्यासाठी मनात राग ठेवू नकोस. त्यांना माफ कर. माफ करणे म्हणजे त्यांनी केलेले चुकीचे होते हे विसरणे नाही, तर त्या वेदनेच्या कैदेतून स्वतःला मुक्त करणे होय. राग धरून ठेवणारा सर्वात जास्त त्रास स्वतःलाच देत असतो. म्हणून मन हलके कर. माझ्या चरणी सगळे सोपव. आणि आता नीट ऐक. तुझ्या आयुष्यात एक असा क्षण येणार आहे ज्याची तू कल्पनाही केली नसेल. ज्या कामासाठी तू अनेक वर्षे धडपडलास ते अचानक पूर्ण होईल. ज्या दारावर तू पुन्हा पुन्हा ठोठावत होतास ते दार अनपेक्षितपणे उघडेल. ज्या गोष्टीसाठी तू रोज माझ्याकडे प्रार्थना केलीस त्या प्रार्थनेचे उत्तर तुला मिळेल. पण त्यासाठी तुझा विश्वास शेवटच्या क्षणापर्यंत जिवंत राहिला पाहिजे. अनेक भक्त चूक इथेच करतात. ते शेवटच्या टप्प्यावर हार मानतात. पहाटेच्या काही क्षण आधीच ते अंधाराला अंतिम सत्य मानतात. पण बाळा, तू तसा करू नकोस. कारण मी तुला स्पष्ट सांगतो, तुझा संघर्ष व्यर्थ नाही. तुझे अश्रू व्यर्थ नाहीत. तुझ्या प्रत्येक प्रार्थनेची नोंद माझ्याकडे आहे. आज तू ज्या अवस्थेत आहेस ती कायमची नाही. परिस्थिती बदलते, काळ बदलतो आणि नशीबही बदलते. पण श्रद्धा बदलली तर माणूस स्वतःच हरतो. म्हणून श्रद्धा सोडू नकोस. माझ्यावरचा विश्वास कमी करू नकोस. कारण मी जेव्हा देतो तेव्हा कल्पनेपलीकडे देतो. आणि जेव्हा वेळ येते तेव्हा एका क्षणात वर्षानुवर्षांचे दुःख आनंदात बदलून टाकतो. म्हणून उठ बाळा. डोळ्यातील अश्रू पुस. स्वतःला पुन्हा उभे कर. तुझा प्रवास अजून बाकी आहे. तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम अध्याय अजून लिहिला गेलेला नाही. लोकांनी तुला नाकारले म्हणून स्वतःला नाकारू नकोस. लोकांनी तुला कमी लेखले म्हणून स्वतःची किंमत कमी समजू नकोस. तू माझा भक्त आहेस,
आणि माझ्या भक्ताचे रक्षण करण्याची जबाबदारी माझी आहे. आजपासून प्रत्येक सकाळी आणि प्रत्येक रात्री श्रद्धेने एवढेच म्हण, स्वामी, मला घाई नाही. तुमच्या वेळेवर माझा पूर्ण विश्वास आहे. माझा हात कधीही सोडू नका. हे शब्द मनापासून बोल. मग पहा, तुझ्या आयुष्यात आशेचा प्रकाश कसा वाढू लागतो. कारण जिथे श्रद्धा असते तिथे माझी कृपा असते. आणि जिथे माझी कृपा असते तिथे अशक्यही शक्य होते. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आज, उद्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत बाळा. एक क्षण डोळे मिट आणि तुझ्या आयुष्यातील गेल्या काही वर्षांचा विचार कर. किती वेळा तुला वाटले होते की आता सर्व काही संपले. किती वेळा तुझ्या हातातून संधी निसटल्या. किती वेळा जवळची माणसे सोडून गेली. किती वेळा तुझ्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतला गेला. आणि किती वेळा तू एकटाच बसून मनात विचार केला, आता जगण्याचा अर्थ काय. पण बाळा, त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्यासोबत होतो. तुझे डोळे मला पाहू शकत नव्हते, पण माझी कृपा तुझ्याभोवती कवचासारखी उभी होती. काही संकटे मी पूर्णपणे थांबवली. काही दुःखे कमी केली. काही वेदना तुझ्या वाट्याला आल्या, कारण त्या तुझ्या आत्म्याला अधिक मजबूत करत होत्या. तुला तेव्हा समजले नाही, पण आज मागे वळून पाहिलेस तर तुला जाणवेल, अनेक वेळा तू पूर्णपणे कोसळायला हवा होतास, तरी तू उभा राहिलास. ती तुझी ताकद नव्हती, तो माझा आशीर्वाद होता. बाळा, लोकांचे बोलणे बदलत राहते. आज जे तुला अपयशी म्हणतात ते उद्या तुझ्या यशाच्या कथा सांगतील. आज जे तुझी थट्टा करतात ते उद्या तुझ्या ओळखीचा अभिमान बाळगतील. पण त्या दिवसाची वाट पाहत असताना मनात कटुता ठेवू नकोस. कारण खरा विजय दुसऱ्याला हरवण्यात नसतो, स्वतःला घडवण्यात असतो. आज मी तुला सांगतो, तुझ्या आयुष्यात एक नवीन पर्व सुरू होत आहे. हळूहळू तुझे अडथळे दूर होतील. ज्या गोष्टीसाठी तू मनापासून प्रयत्न करत आहेस, त्या प्रयत्नांना योग्य फळ मिळेल. कदाचित ते तुझ्या अपेक्षेप्रमाणे नसेल, पण ते तुझ्यासाठी अधिक योग्य असेल. म्हणून अधीर होऊ नकोस. आणखी एक गोष्ट लक्षात ठेव, माझ्या भक्ताने कधीही दुसऱ्याच्या वाईटावर आनंद मानू नये. ज्यांनी तुला त्रास दिला त्यांच्यासाठीही मनात द्वेष वाढवू नकोस. कर्माचा न्याय प्रत्येकाला मिळतो. त्यासाठी तुला काही करण्याची गरज नाही. तू फक्त तुझे मन स्वच्छ ठेव, तुझे कर्म शुद्ध ठेव आणि माझ्या नामात स्थिर राहा. बाळा, आजपासून तक्रार कमी कर आणि कृतज्ञता वाढव. सकाळी उठल्यावर श्वास मिळाला यासाठी धन्यवाद दे. कुटुंब आहे यासाठी धन्यवाद दे. संघर्ष करण्याची शक्ती आहे यासाठी धन्यवाद दे. कारण कृतज्ञ मनावर माझी कृपा अधिक सहज बरसते. आणि आता मी तुला माझा आशीर्वाद देतो. तुझ्या घरात शांतता नांदो. तुझ्या कष्टांना योग्य फळ मिळो. तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो. तुझ्या डोळ्यातील अश्रू आनंदात बदलोत. तुझ्या आयुष्यात योग्य माणसे येवोत. तुझ्या कुटुंबावर सुख, समाधान आणि आरोग्याचा वर्षाव होवो. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणतीही परिस्थिती आली तरी तुझा माझ्यावरचा विश्वास कधीही डळमळू नये. लक्षात ठेव बाळा, तू एकटा नाहीस. तू हरलेला नाहीस. तू संपलेला नाहीस. तू अजूनही माझ्या कृपेच्या प्रवासात आहेस. तुझी वेळ येत आहे. तुझा चमत्कार जवळ येत आहे. म्हणून पुन्हा एकदा हस, पुन्हा एकदा उभा राहा आणि आत्मविश्वासाने पुढे चाल. मी तुझ्या प्रत्येक पावलावर आहे. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. आयुष्यात अशी काही वळणे येतात जिथे माणूस स्वतःवरच संशय घ्यायला लागतो. माझ्यातच काही कमी आहे का? मी इतका प्रयत्न करूनही मला यश का मिळत नाही? देव माझे ऐकत नाहीत का? असे अनेक प्रश्न मनाला घेरतात. पण मी तुला सांगतो,
प्रश्न पडणे चुकीचे नाही, त्या प्रश्नांमुळे श्रद्धा सोडणे चुकीचे आहे. लक्षात ठेव, बीज पेरल्यानंतर शेतकरी रोज माती उकरून पाहत नाही की अंकुर फुटला की नाही. तो संयम ठेवतो. पाऊस पडेल, सूर्य उगवेल आणि योग्य वेळ आली की बीज स्वतःच अंकुरेल, यावर त्याचा विश्वास असतो. तसाच विश्वास तूही ठेव. तुझ्या कष्टांचे, तुझ्या प्रार्थनेचे आणि तुझ्या अश्रूंचे बीज माझ्याकडे सुरक्षित आहे. योग्य वेळ आली की त्याचे फळ तुला नक्की मिळेल. बाळा, आज जगात अनेक लोक शॉर्टकट शोधतात. मेहनत न करता यश हवे असते. सत्य न बोलता सन्मान हवा असतो. दुसऱ्याला खाली खेचून वर जायचे असते. काही काळासाठी असे लोक जिंकलेले दिसतात. त्यांच्याकडे पैसा, प्रतिष्ठा आणि सुख दिसते. तेव्हा तुझे मन अस्वस्थ होते. तुला वाटते, स्वामी, प्रामाणिकपणाचा काही उपयोग आहे का? पण मी तुला खात्रीने सांगतो, खोट्याचा वेग जास्त असतो, पण सत्याचा प्रवास दूरपर्यंत पोहोचतो. अन्याय काही काळासाठी जिंकतो, पण न्याय कायमचा जिंकतो. तू फक्त तुझ्या मार्गावर चालत राहा. दुसऱ्याच्या यशाशी स्वतःची तुलना करू नकोस. प्रत्येकाचे कर्म वेगळे, प्रत्येकाचा प्रवास वेगळा आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. दुसऱ्याच्या आयुष्याकडे पाहून स्वतःच्या नशिबाला दोष देऊ नकोस. बाळा, तुला माहित आहे का, अनेक वेळा मी तुझ्या प्रार्थनेचे उत्तर तुझ्या अपेक्षेप्रमाणे देत नाही, कारण मला तुझ्यासाठी त्याहून अधिक चांगले काही द्यायचे असते. तू एखादी छोटी गोष्ट मागतोस, पण मी तुझ्यासाठी मोठा आशीर्वाद तयार करत असतो. म्हणून उशीर झाला म्हणून निराश होऊ नकोस. आजपासून स्वतःला एक वचन दे, कोणत्याही परिस्थितीत माझे नाम सोडणार नाही. संकट आले तरी श्री स्वामी समर्थ म्हणत राहीन. आनंद मिळाला तरी श्री स्वामी समर्थ म्हणत राहीन. कारण नामस्मरण म्हणजे फक्त शब्द नाहीत, ते मनाला धैर्य देणारी शक्ती आहे. आणि बाळा, एक दिवस असा उगवेल की आज जे अशक्य वाटते ते सहज शक्य होईल. तुझ्या घरात आनंदाचे दिवस येतील. तुझ्या चेहऱ्यावरचे हरवलेले हास्य परत येईल. ज्या लोकांनी तुला कमी लेखले, तेच तुझ्या बदललेल्या आयुष्याकडे पाहून आश्चर्य करतील. पण त्या दिवशी हे विसरू नकोस की हा विजय तुझ्या एकट्याचा नाही. हा तुझ्या श्रद्धेचा, तुझ्या संयमाचा आणि माझ्या कृपेचा विजय असेल. म्हणून पुन्हा सांगतो, बाळा, कोणीही तुझा विश्वास तोडू देऊ नकोस. कोणतेही संकट तुझे धैर्य हिरावून घेऊ देऊ नकोस. कोणताही अपमान तुझा स्वाभिमान कमी करू देऊ नकोस. आणि कोणतीही अडचण तुला माझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. मी तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. तू माझे नाम घेतोस, तेव्हा तुझ्या आवाजापूर्वी तुझ्या मनातील वेदना माझ्यापर्यंत पोहोचतात. म्हणूनच मी तुला आज आशीर्वाद देतो. तुझ्या जीवनातील अंधार दूर होवो. तुझ्या कष्टांना यश लाभो. तुझ्या मनाला शांतता लाभो. आणि तुझ्या घरात सुख, समाधान आणि माझी अखंड कृपा नांदो. भिवू नकोस बाळा. मी तुझ्या पाठीशी आहे. बाळा, आज मी तुला आणखी एक सत्य सांगतो. आयुष्यात जेव्हा वारंवार अपमान होतो, तेव्हा माणूस दोन मार्गांपैकी एक मार्ग निवडतो. एक मार्ग म्हणजे कटुता, राग आणि सुडाचा. दुसरा मार्ग म्हणजे संयम, श्रद्धा आणि आत्मविश्वासाचा. पहिला मार्ग काही काळासाठी मनाला समाधान देतो, पण आयुष्य उद्ध्वस्त करतो. दुसरा मार्ग कठीण असतो, पण तो शेवटी विजयाकडे घेऊन जातो. तू माझा भक्त आहेस, म्हणून मी तुला सुडाचा नाही, तर संयमाचा मार्ग दाखवतो. याचा अर्थ अन्याय सहन करत राहा असा नाही. याचा अर्थ असा की अन्यायाला योग्य मार्गाने सामोरे जा, पण मनात द्वेषाचे विष वाढू देऊ नकोस. कारण द्वेष सर्वात आधी ज्याच्या मनात असतो त्याला जाळतो. बाळा, तुला आठवते का, किती वेळा तू स्वतःला एकटा समजलास?
पण त्या प्रत्येक वेळी मी तुझ्या जवळ होतो. काही वेळा एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या शब्दांतून मी तुला धीर दिला. काही वेळा एखाद्या लहानशा संधीच्या रूपाने मी तुझ्यासमोर आशेचा दरवाजा उघडला. काही वेळा तुझे संकट माझ्या कृपेने इतके हलके झाले की तुला त्याची जाणीवही झाली नाही. माणसाला नेहमी वाटते की चमत्कार म्हणजे आकाशातून काही अद्भुत घडणे. पण बाळा, चमत्कार अनेक रूपांनी येतो. घरातील वाद अचानक मिटणे, निराश मनाला पुन्हा जगण्याची उमेद मिळणे, योग्य वेळी योग्य माणूस भेटणे, अडकलेले काम पूर्ण होणे, आजारातून बरे वाटू लागणे किंवा अनेक दिवसांनी घरात पुन्हा हसू ऐकू येणे हेही कृपेचेच रूप असू शकते. आज ज्या अडचणीत आहेस ती तुझ्या आयुष्याची ओळख नाही. ती फक्त एक काळ आहे. जसा पावसाळा कायम राहत नाही तसा दुःखाचाही ऋतू कायम राहत नाही. प्रत्येक रात्र संपते आणि प्रत्येक अंधारानंतर सूर्य उगवतो. तुझ्या आयुष्यातील सूर्यही उगवणार आहे. म्हणून स्वतःवरचा विश्वास कधीही हरवू नकोस. तुझ्या कष्टांची थट्टा करणारे लोक एक दिवस शांत होतील, पण तुझी मेहनत, तुझी प्रामाणिकता आणि तुझी श्रद्धा कधीही वाया जाणार नाही. मी प्रत्येक प्रयत्न पाहत आहे, प्रत्येक अश्रू पाहत आहे, प्रत्येक प्रार्थना ऐकत आहे. आणि आता मी तुला एक संकल्प करायला सांगतो. आजपासून कोणत्याही माणसामुळे स्वतःचे मन मोडू देणार नाहीस. दुसऱ्यांच्या चुकीमुळे स्वतःचा चांगुलपणा सोडणार नाहीस. जग बदलले तरी सत्याचा मार्ग सोडणार नाहीस. कारण जो भक्त संकटातही धर्म, प्रामाणिकपणा आणि करुणा सोडत नाही, त्याच्यावर माझी कृपा विशेष असते. बाळा, कदाचित आज तुझ्या हातात फारसे काही नाही, पण तुझ्याकडे श्रद्धा आहे. आणि श्रद्धा असेल तर रिकामे हातही एक दिवस यशाने भरतात. आज तुझ्या घरात चिंता असेल, पण उद्या तिथे आनंदाचा आवाज घुमेल. आज तुझ्या डोळ्यात पाणी असेल, पण उद्या त्याच डोळ्यात समाधानाचे अश्रू असतील. मी तुला पुन्हा सांगतो, घाई करू नकोस, निराश होऊ नकोस, स्वतःला कमी समजू नकोस. माझ्यावरचा विश्वास कधीही सोडू नकोस. कारण तुझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. अजून अनेक सुंदर पाने लिहायची बाकी आहेत. तुझ्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस अजून पुढे आहेत. आणि जेव्हा तो दिवस येईल तेव्हा तुला समजेल की आजचे प्रत्येक दुःख तुला त्या आनंदासाठी तयार करत होते. म्हणून हस बाळा, धैर्य धर, नामस्मरण करत राहा आणि पुढे चालत राहा. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे बाळा. आता तुझ्या हृदयावर हात ठेव आणि स्वतःला एक प्रश्न विचार, तू इतके दिवस कोणासाठी जगत होतास? जे लोक तुझी किंमत ओळखत नाहीत त्यांच्यासाठी, की त्या परमेश्वरासाठी ज्याने तुला हा अमूल्य जन्म दिला? जर तुझे सुख दुसऱ्यांच्या कौतुकावर अवलंबून असेल तर तुझे मन कायम अस्थिर राहील. पण जर तुझे मन माझ्या चरणाशी जोडले तर जगातील कोणतेही वादळ तुला डळमळीत करू शकणार नाही. बाळा, लोक बदलतात, परिस्थिती बदलते, नाती बदलतात, पण माझी कृपा बदलत नाही. मी जसा काल तुझ्यासोबत होतो तसाच आजही आहे आणि उद्याही राहीन. तुझ्या आयुष्यातील प्रत्येक पाऊल माझ्या नजरेसमोर आहे. तू किती वेळा निराश होऊन रडलास, किती वेळा शांतपणे दुःख सहन केलेस, किती वेळा मनातली वेदना कोणालाही सांगता गिळून टाकलीस, हे सर्व मला माहीत आहे. कधी कधी तुला वाटते की जगात खोटे बोलणारे, फसवणूक करणारे आणि दुसऱ्यांना त्रास देणारे लोक सुखात आहेत. त्यांचे आयुष्य आनंदाने चालले आहे आणि प्रामाणिक माणूस मात्र संघर्ष करत आहे. पण बाळा, दिसणारे प्रत्येक चित्र पूर्ण सत्य नसते. प्रत्येक घरात काही ना काही वेदना असतात. प्रत्येक चेहऱ्यामागे काही ना काही संघर्ष असतो. म्हणून दुसऱ्याच्या आयुष्याची तुलना स्वतःच्या आयुष्याशी
करू नकोस. लक्षात ठेव, कर्माचा नियम अत्यंत सूक्ष्म आहे. तो आवाज करत नाही, घोषणा करत नाही, पण न्याय मात्र अचूक करतो. म्हणून कोणाच्या वाईटाची इच्छा करू नकोस. ज्यांनी तुला दुःख दिले त्यांचे कर्म त्यांच्यासोबत आहे, पण तुझे कर्म तुझ्यासोबत आहे. तू तुझे कर्म पवित्र ठेव, कारण तुझ्या भविष्याचा पाया तुझ्या आजच्या कृतींवर उभा राहतो. आज मी तुला एक नवीन सुरुवात करण्यास सांगतो. कालचे दुःख आजवर आणू नकोस. प्रत्येक सूर्योदय हा नवीन संधी घेऊन येतो. प्रत्येक सकाळ तुला पुन्हा उभे राहण्याची ताकद देते. काल कोणी तुला दुखावले असेल तरी आज तू पुन्हा हस. काल एखादे काम अयशस्वी झाले असेल तरी आज पुन्हा प्रयत्न कर, कारण प्रयत्न करणारा भक्त मला प्रिय असतो. बाळा, तुझ्या घरात आनंद येण्यासाठी मी योग्य वेळ ठरवली आहे. तुझ्या कष्टांचे फळ तुला मिळणारच आहे. कदाचित आज तुला ते दिसत नसेल, पण अदृश्यपणे अनेक गोष्टी तुझ्या बाजूने घडत आहेत. जसा पहाट होण्यापूर्वी अंधार सर्वात दाट असतो, तसाच मोठ्या आनंदाच्या आधी संघर्ष अधिक जाणवतो. म्हणून मी तुला पुन्हा सांगतो, आशा सोडू नकोस. श्रद्धा सोडू नकोस. नामस्मरण सोडू नकोस. तुझे मन जेव्हा घाबरेल तेव्हा शांतपणे माझे नाव घे. श्री स्वामी समर्थ या नामात मनाला धैर्य देण्याची शक्ती आहे. या नामात संकटांना सामोरे जाण्याचे बळ आहे. आणि या नामात भक्ताला पुन्हा उभे करण्याची कृपा आहे. एक दिवस असा येईल की तू मागे वळून पाहशील आणि म्हणशील, त्या कठीण दिवसांशिवाय मी आजचा झालोच नसतो. त्या दिवशी तुला माझ्या प्रत्येक निर्णयामागचे प्रेम समजेल. त्या दिवशी तुला कळेल की मी तुला कधीच सोडले नव्हते. म्हणून बाळा, अजून थोडा धीर धर. अजून थोडी श्रद्धा ठेव. अजून थोडे प्रयत्न कर, कारण तुझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अध्याय अजून लिहायचा बाकी आहे. बाळा, आता मी तुला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो. आयुष्यात जेव्हा सगळेच दरवाजे बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा घाबरू नकोस, कारण त्या क्षणी मी तुझ्यासाठी असा मार्ग तयार करत असतो जो तुझ्या डोळ्यांना अजून दिसत नाही. माणूस फक्त वर्तमान पाहतो, पण मी तुझा संपूर्ण प्रवास पाहतो. म्हणूनच कधी कधी मी तुला थांबवतो, कारण पुढे संकट असते. कधी एखादी इच्छा पूर्ण करत नाही, कारण त्यापेक्षा मोठा आशीर्वाद तुझी वाट पाहत असतो. बाळा, तुझ्या मनात अजूनही काही जुन्या जखमा आहेत. काही शब्द असे आहेत जे तू विसरू शकला नाहीस. काही चेहरे असे आहेत ज्यांनी तुला इतके दुखावले की आजही त्यांची आठवण आली की डोळे पाणावतात. पण मी तुला सांगतो, त्या जखमांवर पुन्हा पुन्हा हात ठेवू नकोस. जखम भरू दे, कारण जखम भरली की ती वेदना राहत नाही, ती अनुभव बनते. आणि अनुभव माणसाला शहाणा बनवतो. लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात जे लोक आले आणि निघून गेले ते कायमचे नव्हते. प्रत्येकाची भूमिका ठरलेली होती. काहींनी तुला हसवले, काहींनी रडवले, काहींनी साथ दिली, तर काहींनी साथ सोडली. पण या सर्वांच्या पलीकडे मी कायम तुझ्या सोबत उभा होतो. म्हणून आज जे गेले त्यांच्यासाठी रडू नकोस. जे तुझे आहेत ते योग्य वेळी पुन्हा तुझ्या आयुष्यात येतील. आणि जे तुझे नाहीत त्यांना धरून ठेवण्याचा प्रयत्न करूनही ते थांबणार नाहीत. बाळा, जगात दोन प्रकारची माणसे असतात. एक अशी जी दुसऱ्याला खाली खेचून स्वतःवर जाण्याचा प्रयत्न करतात, आणि दुसरी अशी जी स्वतःवर जाताना दुसऱ्यालाही हात देतात. तू दुसऱ्या प्रकारचा माणूस बन. तुझ्यावर अन्याय झाला म्हणून तू अन्याय करू नकोस. तुला खोटे बोलले म्हणून तू खोटे बोलू नकोस. तुला फसवले म्हणून तू फसवणूक करू नकोस. कारण दुसऱ्याच्या चुकीमुळे तुझे संस्कार बदलले तर त्यांचा विजय झाला असे समज. माझा खरा भक्त तोच
जो परिस्थिती बदलली तरी आपले चांगुलपण बदलत नाही. जग काहीही म्हणो, पण सत्याचा मार्ग सोडत नाही. संकटे आली तरी प्रामाणिकपणा विकत नाही. आणि यश मिळाले तरी नम्रता सोडत नाही. बाळा, आज मी तुझ्या कपाळावर विजयाचा आशीर्वाद ठेवत आहे. तुझ्या घरात ज्या चिंता आहेत त्या हळूहळू दूर होतील. तुझ्या कष्टांना योग्य दिशा मिळेल. तुझ्या मनातील भीती धैर्यात बदलेल. आणि ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस प्रार्थना करत आहेस तिची चाहूल तुला लवकरच लागेल. पण एक अट आहे. निराशेच्या एका क्षणासाठीही माझा हात सोडू नकोस. कारण अनेक भक्त शेवटच्या क्षणी हार मानतात. त्यांना वाटते आता काही होणार नाही, आणि त्याच वेळी त्यांचा चमत्कार त्यांच्या अगदी जवळ उभा असतो. बाळा, तू अशी चूक करू नकोस. आज जर तू थांबलास तर उद्याचा आनंद कसा पाहशील. आज जर तू श्रद्धा सोडलीस तर उद्याच्या कृपेचा अनुभव कसा घेशील. म्हणून मी तुला आज पुन्हा पुन्हा सांगतो, विश्वास ठेव, धीर धर, कर्म करत राहा, नामस्मरण करत राहा. तुझे आयुष्य बदलणार आहे की नाही याची चिंता करू नकोस. तुझे मन बदल, तुझा दृष्टिकोन बदल. कारण मन बदलले की जग बदलल्यासारखे वाटते. श्रद्धा जागी झाली की भीती पळून जाते. आणि जिथे भीती संपते तिथून कृपेचा प्रवास सुरू होतो. आजचा हा संदेश ऐकून जर तुझ्या डोळ्यात अश्रू आले असतील तर ते अश्रू लपवू नकोस. ते अश्रू तुझ्या कमकुवतपणाचे नाहीत, तर तुझ्या अंतःकरणातील श्रद्धेचे आहेत. त्या प्रत्येक अश्रूला मी माझ्या आशीर्वादाने स्पर्श करत आहे. बाळा, आता हस. कारण तुझ्या आयुष्याचा अंधार संपण्याची वेळ जवळ आली आहे. तुझ्या घरात पुन्हा आनंद येईल. तुझ्या चेहऱ्यावर पुन्हा हास्य फुलेल. तुझ्या मनात पुन्हा आशा जागेल. आणि एक दिवस तू हात जोडून म्हणशील, स्वामी, उशीर झाला पण तुम्ही मला कधीच एकटे सोडले नाही. आणि त्या दिवशी मीही तुझ्या मनात हस्त म्हणेन. बाळा, मी तर सुरुवातीपासूनच तुझ्या पाठीशी उभा होतो. बाळा, हा संदेश संपवण्यापूर्वी माझे शेवटचे काही शब्द मनात कायमचे कोरून ठेव. आयुष्यात कधीही असा क्षण येऊ देऊ नकोस की परिस्थिती तुझा विश्वास हिरावून घेईल. कारण विश्वास हरवला तर माणूस जिवंत असूनही आतून तुटून जातो. पण विश्वास जिवंत असेल तर हजार संकटे आली तरी माणूस पुन्हा उभा राहतो. आज तू ज्या वेदना सहन करत आहेस त्या तुझ्या आयुष्याचा शेवट नाहीत. त्या एका नव्या सुरुवातीची चाहूल आहेत. म्हणून प्रत्येक दुःखाकडे शाप म्हणून पाहू नकोस. कधी कधी परमेश्वराची कृपा आशीर्वादाच्या रूपात नाही तर कठीण अनुभवांच्या रूपात येते. त्या अनुभवांतूनच माणूस परिपक्व होतो, मजबूत होतो आणि स्वतःची खरी ओळख शोधतो. बाळा, तुझ्या घरात कितीही चिंता असू दे, पैशाची अडचण असू दे, नात्यांमध्ये तणाव असू दे, शरीर थकलेले असू दे, मन निराश झालेले असू दे, तरीही दिवसातून काही क्षण माझे नाम श्रद्धेने घे. नामस्मरण म्हणजे फक्त ओठांवर उच्चारलेला शब्द नाही, ते मनाला स्थिर करणारे साधन आहे. जेव्हा मन स्थिर होते तेव्हा योग्य निर्णय घेण्याची शक्तीही वाढते. आजपासून स्वतःला बदलण्याचा संकल्प कर. रागाऐवजी संयम निवड. भीतीऐवजी धैर्य निवड. तक्रारीऐवजी कृतज्ञता निवड. निराशेऐवजी प्रयत्न निवड. कारण तुझ्या प्रत्येक योग्य निवडीसोबत माझा आशीर्वाद असतो. लक्षात ठेव बाळा, लोक तुझ्याबद्दल काहीही बोलतील. काही जण तुझे कौतुक करतील, काही टीका करतील, काही तुला समजून घेतील, काही गैरसमज करतील. पण तू प्रत्येकाला उत्तर देत बसू नकोस. तुझे उत्तर तुझे जीवन असू दे, तुझे उत्तर तुझे कर्म असू दे, तुझे उत्तर तुझा स्वभाव असू दे. वेळ सर्वात मोठे उत्तर देत असते. तू ज्या दिवशी स्वतःवर प्रेम करायला शिकशील
स्वतःच्या आत्म्याचा सन्मान करायला शिकशील, त्या दिवशी जगाचे मत तुला कमी त्रास देईल. कारण मग तुला समजेल की तुझी खरी किंमत लोकांच्या शब्दांनी ठरत नाही, तर तुझ्या आचरणाने ठरते. मी तुला कधीही श्रीमंत होण्याचेच वचन देत नाही. मी तुला कधीही कधीच येणार नाही असेही सांगत नाही. पण मी तुला एवढे नक्की सांगतो, तुझ्या प्रत्येक संघर्षात तुला धैर्य देईन. प्रत्येक अंधारात आशेचा दिवा देईन. प्रत्येक अपयशातून शिकण्याची बुद्धी देईन. आणि योग्य वेळ आली की तुझ्या कष्टांना योग्य फळही देईन. म्हणून बाळा, उद्याची चिंता करत आजचा दिवस वाया घालवू नकोस. आज जे चांगले करता येईल ते कर. कोणाचे मन दुखवू नकोस. आईवडिलांचा आदर कर. गरजूंना शक्य ती मदत कर. प्रामाणिकपणे कष्ट कर. आणि प्रत्येक दिवसाची सुरुवात व शेवट श्रद्धेने कर. माझा आशीर्वाद तुझ्या कुटुंबावर राहो. तुझ्या घरात आरोग्य, शांतता आणि समाधान नांदो. तुझ्या कष्टांना योग्य दिशा मिळो. तुझ्या मनातील भीती नाहीशी होवो. आणि तुझ्या जीवनात सदैव सद्बुद्धी, धैर्य आणि श्रद्धा राहो. आता हस बाळा, कारण तुझा प्रवास अजून संपलेला नाही. तुझी कथा अजून पूर्ण झालेली नाही. आणि माझी कृपा तुझ्यावर अजूनही तितकीच आहे. जग काहीही म्हणो, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. बाळा, आज मी तुझ्या मनाशी बोलण्यासाठी आलो आहे. तू हा संदेश योगायोगाने ऐकत नाहीस. तुझ्या मनात सध्या असंख्य प्रश्न आहेत. मी कोणाचे वाईट केले नाही, तरी माझ्याच वाट्याला दुःख का येते? लोक माझ्याशी वारंवार चुकीचे का वागतात? माझ्यावर प्रेम करणारी माणसे शेवटी मला सोडून का जातात? मी इतके कष्ट करूनही यश माझ्यापासून दूर का पळते? बाळा, आज या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुला मिळणार आहे. तू अनेक वेळा स्वतःला दोष दिलास. तुला वाटले, कदाचित माझ्यातच काही कमी असेल, म्हणून लोक माझ्याशी असे वागतात. पण बाळा, प्रत्येक वेळी चूक तुझीच असते असे नाही. जगात काही लोक असे असतात जे दुसऱ्याच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात. ते प्रेमाला कमकुवतपणा समजतात, प्रामाणिकपणाला मूर्खपणा समजतात आणि शांत स्वभावाला भीती समजतात. पण ते विसरतात की संयम म्हणजे कमजोरी नसते. संयम ही आतल्या सामर्थ्याची ओळख असते. आज मी तुला एक गुपित सांगतो. माझ्या भक्ताच्या आयुष्यात येणारे प्रत्येक संकट त्याला संपवण्यासाठी नसते, तर त्याला घडवण्यासाठी असते. जसा लोखंडाचा तुकडा अग्नीत तापवून हातोड्याचे घाव सहन करून तलवार बनतो, तसाच माझा भक्तही संकटातून अधिक तेजस्वी बनतो. जर त्या लोखंडाला वेदना समजल्या असत्या, तर त्याला वाटले असते की त्याच्यावर अन्याय होत आहे. पण लोहाराला माहित असते की तो त्याचा नाश करत नाही, तर त्याला अधिक मजबूत बनवत आहे. बाळा, तुझ्या आयुष्यातही मी हेच कार्य करत आहे. तुला वाटते की मी शांत आहे, पण माझी शांतता म्हणजे माझी अनुपस्थिती नाही. अनेक वेळा मी पडद्यामागे तुझ्यासाठी अशा गोष्टी घडवत असतो, ज्या तुला त्या क्षणी दिसत नाहीत. एखादी नोकरी हुकते, कारण त्यापेक्षा चांगली संधी तुझी वाट पाहत असते. एखादे नाते तुटते, कारण ते नाते पुढे जाऊन तुला अधिक वेदना देणार असते. एखादी योजना अपयशी ठरते, कारण तिच्यामुळे तुझे मोठे नुकसान झाले असते. त्या क्षणी तुला माझा निर्णय कठोर वाटतो. पण काही काळानंतर तूच म्हणतोस, स्वामी, जे झाले तेच योग्य झाले. बाळा, जीवनात सर्वात मोठा शत्रू बाहेरचा नसतो, तर मनातील निराशा असते. एकदा मन हरले की माणूस जिंकण्याची इच्छा सोडून देतो. म्हणून मी तुला आज सांगतो, कधीही स्वतःला हरलेला समजू नकोस. परिस्थिती हरली तरी चालेल, पैसा कमी पडला तरी चालेल, लोकांनी साथ सोडली तरी चालेल, पण तुझा
विश्वास कधीही हरू देऊ नकोस. तू आज ज्या लोकांमुळे दुःखी आहेस त्यांच्यासाठी मनात राग ठेवू नकोस. रागाने त्यांचे काहीही नुकसान होत नाही, पण तुझी शांतता नक्कीच हरवते. क्षमा करणे म्हणजे त्यांची चूक योग्य ठरवणे नाही. क्षमा करणे म्हणजे त्या वेदनेच्या कैदेतून स्वतःला मुक्त करणे. मन जितके हलके होईल तितकी माझी कृपा तुला अधिक स्पष्ट जाणवेल. बाळा, लक्षात ठेव, जीवनात प्रत्येकाला सर्व काही मिळत नाही, पण ज्याच्याकडे श्रद्धा, धैर्य, संयम आणि चांगले कर्म असते त्याला योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळते. म्हणून दुसऱ्यांच्या सुखाकडे पाहून स्वतःला दुःखी करू नकोस. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची परीक्षा वेगळी असते आणि प्रत्येकाला मिळणारे फळही त्याच्या कर्मानुसार वेगळे असते. आज मी तुला एक संकल्प करायला सांगतो. कोणतीही परिस्थिती आली तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही, प्रामाणिकपणा सोडायचा नाही, दुसऱ्याला दुःख देऊन स्वतःचे सुख मिळवायचे नाही, कारण अशा सुखात समाधान नसते. खरी शांती फक्त स्वच्छ अंतःकरणात असते. आणि बाळा, आता माझे हे शब्द मनात जप. तुझ्या आयुष्यात जे काही घडले त्यातून तू खूप काही शिकलास. आता त्या अनुभवांचा उपयोग रडण्यासाठी नाही तर उभे राहण्यासाठी कर, कारण तुझ्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय अजून लिहिला जायचा आहे. तुझे सर्वोत्तम दिवस अजून यायचे आहेत. आजचा अंधार कायमचा नाही. तुझ्या आयुष्यातील पहाट जवळ येत आहे. म्हणून हस, धैर्य धर, प्रयत्न करत राहा आणि माझे नाम सोडू नकोस. कारण भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.